नमस्कार. आज वैशाली स्नॅक्सला गौरी गणपतीच्या सणासाठी 150 ते 200 किलोची ऑर्डर मिळालेली आहे. त्यासाठी तयारी म्हणून आता प्रोडक्शन सुरू करत आहेत. आज भावेश दादांनी मदत करण्यासाठी चांगली अशी कढई स्वच्छ धुवून दिलेली आहे. त्यानंतर चकलीची जी मशीन आहे तिचं त्यांनी चांगले स्वच्छ भांडं धुवून घेतलेलं आहे आणि तो भांडं आता त्याला मशीनला जोडणार आहे. भावेश दादा चकलीच्या मशीनला जे भांडं अटॅच करायचं आहे तो अटॅच करत आहे. आता भावेश दादा हे भांडं अटॅच करणार आहे. त्यापूर्वी त्यांनी सगळं स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. तर हे सगळं पूर्वतयारी चकली बनवण्याच्या अगोदर करावी लागते. त्याच्यामध्ये प्रामुख्याने भावेश दादाचं हे काम असतं. अशा पद्धतीने आता हे नट फिटिंग भावेश दादा करत आहे. थोडं त्याला स्पॅनरने थोडं टाईट करावं लागतं. टाईटही करत आहे भावेश दादा. चकाचक असं मशीन भांडं त्याने धुवून घेतलं आहे, साफ केलेलं आहे. ते भांडं दररोज चकली झाल्यानंतर साफ करावं लागतं. त्याला उघडून धुवून घ्यावं लागतं. परत अशा प्रकारे फिटिंग करावं लागतं. नोझल तू बसवते आता. तर अशा पद्धतीने नोझल फिट केलेला आहे. अशा पद्धतीने हे भांडं त्यांनी त्या मशीनला फिट केलेलं आहे. आता तो इकडे पीठ मळण्याच्या मशीनकडे येणार आहे आणि पीठ मळणार आहे. भावेश दादा पीठ मळण्यासाठी घेत आहे. भांड्यामध्ये भावेश दादा पीठ टाकत आहे. पीठ टाकून घेतलेलं आहे भांड्यामध्ये. आता मम्मीची वाट बघतोय. मम्मी येत आहे. त्याच्यामध्ये सर्व घातलेले मसाले, मोहन व उकळलेलं ते मिश्रण त्यांनी भावेश दादाला भांड्यात ओतून दिले. आता भावेश दादा ते मळण्याचं काम सुरू केलं आहे भावेश दादाने. तर जवळजवळ आज त्याला 20 ते 25 किलोचे चकलीसाठी पीठ मळायचं पण आहे आणि चकली बनवायची पण आहे. अशा पद्धतीने ते भावेश दादा आता पटपट 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 हात चालवत आहे. तुम्ही बघू शकता गरम गरम वाफा निघत आहे. त्या वाफेमध्ये ते पीठ मळलं पाहिजे. त्याचा ओलसरपणा त्यात उतरला पाहिजे.
प्रकारे भावेदादा आमचा याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असता येतं नेहमी. आम्ही त्याला मदत करत असतो. जरी तो व्हिडिओमध्ये दिसत नसला तरी सगळ्या पाठीमागच्या भूमिकामध्ये त्याचं हे काम सुरू असतं. तोपर्यंत पूर्णपणे पांढरं हे जात नाही तोपर्यंत हे पीठ मळत राहावं लागणार आहे. अशा प्रकारे भावाचा जाता फटाफट हा चालू लागला आहे. अशा पद्धतीने वैशाली स्नॅक्स भाजीच्या चटणीमध्ये पीठ मळण्याची त्यांची पद्धत आहे. ही भावेदादांनी बनवलेली पद्धत आहे. जवळपास आता हे पीठ मळून झालेलं आहे. काही पांढरा भाग अजून दिसत आहे मध्ये तर एकदा परत एकदा हात चालवून बघेल कुठं पांढरं पीठ तर दिसत नाही ना. अशा पद्धतीने हे पीठ मळून आता झालेलं आहे. आता मशीन बंद करत आहे आणि हे गरम गरम पीठ आता हे पातेल्यामध्ये घमेल्यामध्ये ते गार करण्यासाठी काढून घेत आहे. तर अशा पद्धतीने भावाजातीने हे पीठ मळून घेतलेलं आहे. गौरी गणपतीच्या सणासाठी वैशालीताईंना भाजणीची चकलीची ऑर्डर मिळालेली आहे. त्यांनी तेल कढईमध्ये घेतलेलं आहे. चॅम्पियन सूर्यफूल नावाचं तेल ते वापरतात. भावेदादाची पण तयारी झालेली आहे. तो मशीन आता चालू करण्यासाठी भाजणी करण्यासाठी चालू झालेलं आहे. वैशालीताईंनी चकल्या ठेवण्यासाठी जो पाट बनवलेला आहे तो ठेवलेला आहे तिथे. भावेदादांनी मशीन सुरू केलेली आहे. मशीनमध्ये पीठ टाकत आहे भावेदादा. अशा पद्धतीने त्यांनी काम सुरू केलेलं आहे. गौरी गणपतीच्या सणाचे जे ऑर्डर त्यांना मिळालेले आहे त्यासाठी भावेदादांनी आता भरपूर पीठ टाकलेलं आहे. एवढं पीठ टाकण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यांनी भरपूर पीठ टाकलेलं आहे भावेदादांनी. त्याच्या हिशोबाने तो करत आहे. खाली पीठ आलेलं आहे आणि त्यांचे चकली बनवण्याचं काम आता अशा पद्धतीने मशीन सुरू झालेली आहे. चकल्या बनायला सुरू झाल्यात. वैशालीताईंनी मास्क लावलेला आहे. तेलाचा इफेक्ट होतो. जास्त वेळ तेलापाशी आपण तळणीसाठी बसतो म्हणून आपल्याला तो वास पण सहन होत नाही आणि तो थोडंसं त्रासदायक असू शकतो आपल्याला. म्हणून काळजी म्हणून ते मास्कसुद्धा लावतात ते आणि हायजीनसाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो. शेजारी त्यांनी पाण्याची बाटली भरून ठेवलेली आहे. थोड्या वेळाने ते पाणी पित असतात. खिडकी जवळच आहे. ते खिडकीला व्हेंटिलेशन म्हणून त्याचा उपयोग केला जातो. खिडकीचे डास कमी जास्त प्रमाणात उघडी करतात, कमी बंद करतात हवेप्रमाणे. अशा पद्धतीने त्यांचा घरगुती व्यवसाय चकली बनवण्याचा हा सुरू झालेला आहे. आणि
मागच्या वेळेपेक्षाही जास्त ह्यावेळेस त्यांना गौरी गणपतीच्या ऑर्डरसाठी ऑर्डर मिळालेली आहे. तेल आता इकडे गरम होत आलेलं आहे. आता पद्धतीने त्यांनी चकल्या बनवून ठेवलेलं आहे ऑर्डरप्रमाणे. अशा पद्धतीने ट्रे त्यांचा पार्ट जो आहे तो भरलेला आहे. आता ते तळण्यासाठी टाकत आहे तेलामध्ये. अशा पद्धतीने त्यांचं काम सुरू आहे. पूर्वी वैशालताई ही पाट न वापरता न्यूजपेपरचा वापर करत होते, पण ते नंतर असं लक्षात आले की हायजीनदृष्ट्या ते योग्य नाही, म्हणून त्यांनी आता हा अशा प्रकारे प्लास्टिकचा पाट बनवलेला आहे. त्याच्यावरती ती प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ती दररोज ती बदलली जाते. तर आता सर्व चकल्या बनवून झालेल्या आहेत, तळून झालेल्या आहेत. भावेश आता आपल्याला चकलीतनं तेल ड्रायरमधनं बाहेर कसं काढायचं हे दाखवणार आहे. तर हे ज्या तयार झालेल्या चकल्या आहेत ह्या भावेश आता त्या भांड्यामध्ये टाकत आहे. भावेश आता या भांड्यामध्ये ते टाकत आहे ड्रायरमध्ये. अशा पद्धतीने तो भांड्यामध्ये चकला टाकून घेत आहे. ड्रायरमध्ये चकल्या अजून बसतील, बघू शकता तुम्ही चकल्या. ड्रायरमध्ये टाकल्या चकल्या. सर्व चकल्या आता ड्रायरमध्ये टाकून झालेल्या आहेत. चकल्या बघा किती अतिशय सुंदर अशा आपल्याला दिसत आहे. गोल, त्याच्यामध्ये तीळ आहे, चविष्ट एकदम स्वादिष्ट चकली आहे. सॉफ्ट कुरकुरीत चकली, वैशाली स्नॅक्स. भावेशाने आता हे सर्व टाकलेलं आहे आणि त्याला वरती झाकण लावत आहे. झाकणाने त्याला बंद केलेलं आहे आणि भावेश दादा आता हे बटन चालू करत आहे. काही वेळ त्यांनी सेट केलेला आहे आणि बटन चालू करत आहे. तर मशीन सुरू झालेलं आहे. भावेश दादा जर उभं राहिलं आहे, कारण मशीन जे आहे ना ते खाली फिक्स नाही आहे, त्यामुळे ती मशीन शेक होते आणि आवाज जास्त होतो, व्हायब्रेशन जास्त होतं. म्हणून भावेश दादा त्याच्यावरती उभं राहतो आणि ते व्हायब्रेशनला तो कमी करायचा प्रयत्न करतो. मशीन आता गरगर गरगर फिरते. चकले फिरू लागले आतमध्ये. भावेश दादाला मस्त शेकिंग होते वरती. भावेश दादाचं बघा, भावेश दादाचं शेक होते बघा कसं. असं हे भावेश दादाचं काम आहे. हे सर्व प्रकारचे काम हे भावेश दादा करत असतो. जरी व्हिडिओमध्ये ते नसतो तरी प्रत्येक दिवशी, ज्या दिवशी चकलीची ऑर्डर असेल त्या दिवशी हे अशा प्रकारे भावेश दादा हा मम्मीला मदत करत असतो त्यांच्या वैशाली स्नॅक्समध्ये वैशाली चकली बनवण्यासाठी. असं त्यांनी टाईम सेट केलेला आहे. तो वेळेकडे आता बघत आहे, किती वेळ झालेला आहे. अशा पद्धतीने आता त्याची वेळ संपलेली. आता भावेश दादा ते स्विच ऑफ करत आहे आणि अशा प्रकारे आता हे मशीन बंद झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता की त्यांनी झाकण उघडलेलं आहे. हे चकल्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघा, या ड्राय झालेल्या चकल्या आहेत. आता ड्राय झालेल्या चकल्या ज्या आहेत ह्याचं तेल कसं बाहेर निघेल हे भावेश दादा तुम्हाला दाखवणार आहे. याला फक्त टिल्ट करणार आहे भावेश दादा भरपूर प्रमाणात. तर अशा प्रकारे आता तो टिल्ट करत आहे ते भांडं हळूच. तर टिल्ट केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे तेल सर्व चकल्यांचं तेल आहे, जे चकल्यांमधून निघालेलं आहे, ज्या आतल्या चकल्या ते तेल असं अशा पद्धतीने हे तेल निघतं.
म्हणून हे चकल्यांमधलं जे ऑइल आहे हे ऑइल संपूर्ण निघालेलं असतं आणि ऑइल निघाल्यानंतर आता हे कमी ऑइल असलेल्या चकल्या किंवा ऑइल एकदमच कमी असलेल्या चकल्या हा भावेश आता पिशव्यांमध्ये अशा प्रकारे भरून ठेवते जे की नंतर वेगवेगळ्या पॅकिंगमध्ये पॅक केले जाईल आणि ऑर्डर्स ज्याच्या ऑर्डर्स त्यांना दिल्या जातील. तर अशा पद्धतीने हे भावेश दादाचं काम असतं. बघा तो आता चकला पटापट होतं. खाली असं जर त्यांनी टिल्ट केलं तर ते निघू शकतं, पण ते चकल्या कुरकुरीत असल्यामुळे फुटतात. एवढा आल्हादपणे ते असं व्यवस्थित हातावरती उचलून जपून त्या घेऊन ते भराव्या लागतात, तेव्हा त्या चकल्या गोल राहतात. अदरवाईज त्या चकल्या ब्रेक होतात. हे सर्व प्रकारचं काम हे चकलीच्या व्यवसायामध्ये केलेलं तुम्ही बघू शकता. इथं तुकडे झालेले आहेत काही, हे तुकडे पण ह्याच्यामध्ये होतात. असे एक 10 किलो चकलीच्या मागे 1-2 किलो ब्रेक होतात तुकड्या चकल्या. तर अशा प्रकारे भावेश आता हे भरून ठेवणार आहे. आणि आजची त्यांची जी ऑर्डर होती, त्यांनी आज 25 किलो चकल्या बनवल्या दोघांनी मिळून. आता हे ते पिशवीमध्ये बांधून भरून ठेवू. धन्यवाद.